नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या 8वी स्कॉलरशिपच्या पेपरला आलेला प्रश्न बघा. प्रश्न काय दिलाय? सुनील परचेस्ड अ मशीन 3 years बिफोर फॉर ₹10 lakh. द व्हॅल्यू ऑफ द मशीन डिक्रीज बाय 10% एव्हरी इयर. फाइंड प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ द मशीन. म्हणजे काय विषय? सुनीलने एक मशीन घेतली 3 वर्षापूर्वी, बरोबर आहे? किती रुपयाला घेतली होती? 10 लाख रुपयांना घेतली होती. काय अडचण नाही. पुन्हा काय म्हणतंय? त्या मशीनची जी व्हॅल्यू असते, मशीनची किंमत दरवर्षी 10% कमी कमी होत चालली. म्हणजे पहिल्या वर्षी जर 100 असेल तर 90 होईल. पुन्हा 90 ची आणखी 10% कमी होणार, ₹9 आणखी कमी होणार. तर ते म्हणतंय आजची किंमत काय? 3 वर्षापूर्वी जी मशीन घेतली तिची आजची किंमत काय? मग विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वर्षाला किती टक्क्यानं कमी होईल? 10% कमी होईल. म्हणजे काय बघा, आता आपण काय करू तर टक्केवारीला अपूर्णांकात रूपांतर करू, म्हणजे आपलं उत्तर सोपं जाईल बघा. 10%चा अर्थ काय असतो विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकात? 10% म्हणजे असतं 1/10. काय असतं? 1/10. याचा अर्थ काय? मशीनची किंमत जर ₹10 असेल तर दरवर्षी ₹1 कमी होते. म्हणजे किती होते? 9 होते. पहिल्या वर्षी ₹10 किती होणार? 9. पुन्हा तसंच दुसऱ्या वर्षी, किती वर्ष येतं? 3 वर्ष आहेत ना. तसंच दुसऱ्या वर्षी 10 ची किंमत 9 होणार. तिसऱ्या वर्षी 10 ची किंमत 9 होणार. मग विद्यार्थी मित्रांनो, ही आहे रेशो मेथड. रेशो मेथड मध्ये इकडल्या साईडचा गुणाकार इकडं, इकडल्या साईडचा गुणाकार इकडं. बघा, 10 चा घन किती? 1000. 10 चा घन 1000 आणि 9 चा घन किती विद्यार्थी मित्रांनो? 729. मी काय म्हणतो बघा, 10 जी किंमत आहे ती किती होते? 1 न कमी होते म्हणजे 9 होते. म्हणजे ही मूळ किंमत झाली. ही झाली मूळ किंमत किंवा ओरिजिनल प्राइस आणि ही सध्याची किंमत. बरोबर आहे का? पण विद्यार्थी मित्रांनो, हे ऍक्च्युअल किमती आहेत का? नाही. ऍक्च्युअल किंमत किती आहे? 10 लाख आहे. 1000ला किती केलंय त्यांनी? 10 लाख. 1000ला किती केलंय? 10 लाख. मग याला किती? याला पण तसंच करावं लागेल ना बघा. 1000 वर किती शून्य वाढवलेत म्हणजे किती न गुणलंय बघा? वरी 3 शून्य वाढवलेत म्हणजे 1000 न गुणलंय. याला पण 1000 न गुणा म्हणजे त्याच्यावर 3 शून्य वाढवा. 1, 2, 3. विद्यार्थी मित्रांनो, सध्या त्या मशीनची किंमत किती आहे? 7,29,000. परंतु आपल्याला काय दिलं? 2 ऑप्शन करेक्ट म्हणते. बघा, पहिलं ऑप्शन तर नसणार आहे, की आपलं उत्तर आलंय. आणि आता पुढे काय दिलं विद्यार्थी मित्रांनो? 10च्या बेसमध्ये उत्तर दिलंय. 729 ला किती? 10चा घातांक 3 म्हणजे 1000 नच गुणायचे. म्हणजे हे पण उत्तर आपलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आणि 3. धन्यवाद.